मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साक्षी आणि शिवानी या दोघींचा व्हिडिओ आता तेथे स्क्रीनवर प्ले होत असतो। सर्वजण तो व्हिडिओ पाहत असतात तेव्हा साक्षी बरोबर कोंडीत पकडत शिवानीला विचारते की एक छोटंसं खोटं की तुझ्या आईचं ऑपरेशन। शिवानी आता मागचा पुढचा विचार न करता आईच्या ऑपरेशनसाठी मी जे हवं ते करायला तयार आहे, तुमचं सगळं काम मी करेन असं आता शिवानी म्हणते। त्यावेळी साक्षी म्हणते, मला माहित होतं तू तुझ्या आईच्या तब्येतीसाठी का होईना हे पैसे घेणार आणि माझं काम करणार। आता साक्षी म्हणते, एकदा का काम झालं ना याच्यापेक्षा जास्त पैसे तुला देईन, हा तर फक्त ॲडव्हान्स आहे असं म्हणून पैशाचं आमिष ती तिला दाखवत असते। त्यावेळी सायलीच्या डोळ्यात आता पाणी येतं। ती कुसुमला म्हणते, या व्हिडिओबद्दल मला खरंच काही माहीत नव्हतं। तेव्हा आता कुसुम म्हणते, आपल्याला आता सगळं सत्य समजलं ना। साक्षी तर डोक्यालाच हात लावते, तोंड दाखवायच्या लायकीची सुद्धा ती राहत नाही। त्यानंतर आता चैतन्य विचारतो, हा व्हिडिओ तुम्हाला कुठून मिळाला? त्यावेळी अर्जुन म्हणतो, हा व्हिडिओ मिस शिवानी जाधव हिने स्वतः दिला होता। मग आता तुम्ही शिवानीलाच विचारा हवं तर, असं आता चैतन्याला तो म्हणतो। त्यावेळी चैतन्य पुन्हा प्रश्न विचारतो, तिने हा व्हिडिओ का काढला होता? मुळात असा व्हिडिओ अगोदरच कोण का काढेल? अर्जुन म्हणतो, त्याचं उत्तर सुद्धा मी शिवानीच देतील। तेव्हा आता शिवानी सांगू लागते, माझ्या मामाने मला सांगितलं होतं महिपत आणि साक्षी ही खूप डेंजर माणसं आहेत, ती कोणत्याही थराला जाऊ शकतात, सर्व अगोदर रेकॉर्ड करून ठेवायचं आणि महिपत तर त्याच्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकतो। त्यावेळी चैतन्य म्हणतो, ऑब्जेक्शन युअर मिलॉर्ड, जी माणसं इथे नाही आहेत ना त्यांच्याविषयी बोलण्याचा यांना हक्क नाही। त्यावेळी अर्जुन म्हणतो, हक्क आहे मिलॉर्ड, कारण की या केसशी त्यांचा चांगला संबंध आहे। त्यावेळी जज साहेब हे दोघांनाही शांत बसायला सांगतात। तर अर्जुन आता शिवानी जवळ जात तिला म्हणतो की तुम्ही बोलू शकताय आता। तेव्हा शिवानी आता सांगू लागते, मला मामांनी अगोदरच सांगितलं होतं की या माणसांचं काही खरं नाही, ही कशी आहेत ना ते फक्त मला माहीत आहे। त्यामुळे अगोदरच माझ्या मामाने माझ्या मामेभावाला सांगितलं होतं की गुपचूप हा व्हिडिओ काढून ठेव। त्यावेळी आता अर्जुन खूपच हुशारीने सगळं काही हँडल करत असतो, म्हणून सायली ही मनातल्या मनात विचार करते, आज तुमच्या हुशारीने पुन्हा एकदा माझं मन जिंकलं, ग्रेट आहात तुम्ही। त्यावेळी आता रविराज देखील मनातल्या मनात विचार करतो की हा तर मास्टर स्ट्रोक आहे, कारण माझा ज्युनियर हा खूप हुशार आहे। अर्जुन, तू पुन्हा एकदा माझं मन जिंकलंस तुझ्या हुशारीने, मला तुझा अभिमान वाटतो ज्युनियर, असं म्हणून रविराज त्याच्याकडे पाहतच राहतो आणि साक्षीला आज शिक्षा होणं अटळच आहे असं मनातल्या मनात म्हणतो। त्यानंतर अर्जुन जज साहेबांना अजून पुरावे दाखवत म्हणतो, आज जे काही कोर्टामध्ये मी मुद्दे मांडले होते त्याच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली आणि मी जे काही सांगितले त्यामध्ये फक्त 2-3 दिवसांचाच फरक आहे, हे पुराव्यांसहित मी सिद्ध करून दाखवतो। हे ऐकताच आता साक्षी पूर्णपणे घाबरून जाते। इकडे चैतन्य साक्षीकडे पाहतच राहतो तर साक्षी नजर चोरत असते। मग आता अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट चैतन्य गडकरी यांना पटलं असेल आज की मी दिलेले सर्व पुरावे हे खरे आहेत, त्यांची क्लायंट आजपर्यंत फक्त खोटं बोलत आलीये, असं म्हणून आता अर्जुन शिवानीला तिच्या जागेवर बसायला सांगतो। त्यानंतर अर्जुन आता म्हणतो, मिलॉर्ड, मला साक्षी शिखरे यांना शेवटचा प्रश्न विचारण्याची परमिशन हवी आहे, त्यासाठी त्यांना विटनेस बॉक्समध्ये यावं लागेल। तेव्हा जज साहेब लगेच परमिशन देखील देतात। तर आता अर्जुन नक्की कोणता बॉम्ब टाकणार या विचाराने साक्षीच्या अंगाचं पाणी पाणी होतं। तर नागराज आणि प्रिया हे दोघेही खूप घाबरतात। आता साक्षी लगेच पुढे विटनेस बॉक्समध्ये येते। अर्जुन शेवटचा प्रश्न तिला विचारतो की तुमची जी रिहर्सल सुरू होती त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? मग आता साक्षी तोंडातून काहीच एक शब्द देखील काढत नाही, म्हणून अर्जुन म्हणतो, तुमच्याकडे बोलण्यासारखं काही नाही, बाय। त्यावेळी साक्षी तेथेच थांबते, तिला प्रचंड राग आलेला असतो। त्यावेळी अर्जुन आता कोर्टाला रिक्वेस्ट करतो की कोर्टात खोटे पुरावे साक्षीने दिले म्हणून, त्याचबरोबर पैसे देऊन खोटे साक्षीदार उभे केले आणि कोर्टाची फसवणूक केली म्हणून साक्षी शिखरे हिला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे। कारण आज कोर्टामध्ये हे सिद्ध झाले की विलासचा मर्डर ज्या दिवशी झाला त्या रात्री मिस साक्षी शिखरे ह्या नक्की कुठे गेल्या होत्या, पार्टीत नव्हत्या, हे सिद्ध झालं आहे आणि त्या वात्सल्य आश्रमात असण्याच्या चान्सेस खूप जास्त आहेत। तेच लपवण्यासाठी त्यांनी हा सर्व ड्रामा क्रिएट केला
आणि याचा एकच अर्थ आहे मिलॉर्ड की साक्षी शिखरे यांनी विलासचा खून केला। नंतर अर्जुनचं सगळं बोलणं होतं, त्यामुळे तो तेथे बसतो तर साक्षी खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते। मग आता अर्जुन देखील त्याच ॲटिट्यूडने तिच्याकडे पाहत असतो। त्यानंतर जज साहेब आपला निर्णय देतात की आज माफीचा साक्षीदार शिवानी जाधव ह्या असल्या तरीही कोर्टाची अगोदर फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांना 10,000चा दंड ठोठावण्यात येईल। त्यावेळी अर्जुनला आता जरा धक्काच बसतो। मग त्यानंतर आता साक्षीने कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी खूप मोठे मोठे पुरावे रचले आणि मिस साक्षी शिखरे यांनी अजूनही विलासचा खून केला याचे ठोस पुरावे नसले तरीही त्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हे कोर्ट साक्षी शिखरे यांना खोटे पुरावे देणे आणि खोटे पुरावे गोळा करणे, या कोर्टाची दिशाभूल करणे या सर्व आरोपांसाठी दोषी मानत आहे। आता साक्षी पूर्णपणे घाबरून जाते। नागराज, प्रिया देखील घाबरलेले असतात। त्यावेळी कुसुम, सायलीला मात्र आनंद झालेला असतो। तेव्हा तिला आता 50,000चा दंड ठोठावण्यात येतोय आणि पोलिसांनी साक्षी शिखरे ही पार्टीतून नक्की कुठे गेली होती याचा शोध घ्यावा अशी मी विनंती करतो, असं म्हणून आता जज साहेब हे आपला निर्णय देऊन तेथून जातात। तेव्हा साक्षीला आता प्रचंड राग आलेला असतो। तोऱ्यातच ती आता आपली पर्स घेते आणि पटापट तेथून जाते। त्याच वेळी आता चैतन्य मात्र अर्जुनकडे पाहून गालातल्या गालात हसतो आणि तोही तिच्या पाठोपाठ जातो। तर इकडे आता प्रिया ही खूपच घाबरते, म्हणते की आज साक्षीची कोर्टामध्ये तर वाटच लागली, आता काय करायचं कळत नाही। तीच खुनी असल्याचा लवकरात लवकर अर्जुन पुरावा सुद्धा आता घेऊन येईल, मग काय करायचं। नागराज म्हणतो गप्प बस, चल इथून अगोदर। आता ते सर्वजण तेथून जातात। त्यावेळी सायली म्हणते आज तर यांनी विजयाच्या अगदी जवळ आणून ठेवले आपल्याला। तेव्हा कुसुम म्हणते हो ना। मग आता रविराजला सुद्धा खूप प्राऊड फील होतं। तो म्हणतो की अर्जुन, खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो। या केसचा निकाल लवकरात लवकर लागणार आहे असं मला वाटतं आणि तो सुद्धा तुमच्या फेवरमध्ये। त्यावेळी सायली म्हणते तुमचे आशीर्वाद आहेत ना सर, मग एवढंच बस आहे आमच्यासाठी। त्यावेळी आता रविराज म्हणतो हो चला मी येतो आता, असं म्हणून तो आता तेथून जातो। मधुभाऊ आता पुढे येतात आणि अर्जुनकडे कौतुकाने पाहू लागतात, म्हणतात की जावई बापू, खरंच तुम्ही खूप हुशार आहात। अहो तुमच्यामुळे हा दिवस आज आम्हाला पाहायला मिळाला। तुम्ही अगोदर महिपतला शिक्षा मिळवून दिली आणि आता साक्षी त्या शिक्षेच्या खूप जवळ आहे। एक ना एक दिवस असा येणार की साक्षीला तिच्या कृत्याची शिक्षा मिळणार आणि तो दिवस तुमच्या प्रयत्नांमुळे दूर नाही आहे। लवकरात लवकर तुम्ही तेही कराल आणि मी जे बोलत होतो ना ते खरं आहे असं तुम्हाला समजेल। त्यावेळी अर्जुन म्हणतो हो ते तर आहेच आणि ते मी करून दाखवणारच। त्यावेळी आता फक्त एकच इच्छा आहे असं मधुभाऊ म्हणतात। तेव्हा कोणती इच्छा मधुभाऊ, बोला ना, असं अर्जुन विचारतो। तेव्हा माझ्या पहिलं साऊचं बाळंतपण आश्रमामध्ये व्हावं असं मला वाटतं, असं आता अर्जुनला मधुभाऊ म्हणतात। तेव्हा सायली, कुसुम आणि अर्जुनला मोठा धक्काच बसतो, पण मधुभाऊंसाठी आता ते तिघेही हो असं म्हणतात। तर या दोघांचीही काळजी घे कुसुम, असं म्हणून मधुभाऊ तेथून जातात। दुसरीकडे साक्षी आता डोक्याला हात लावून बसलेली असते, तर चैतन्य मात्र तिच्याबरोबर एक शब्द देखील बोलत नाही। ती आता म्हणते चैतन्य, आल्यापासून तू एक शब्द देखील बोलत नाही, अरे काहीतरी बोल ना, आय एम सॉरी, असं म्हणून ती माफी मागते। पण आता चैतन्य लगेच तिचा हात झिडकारत म्हणतो की अजिबात नाही तू सॉरी म्हणायचंस। त्यावेळी आता ती म्हणते चुकलं अरे माझं, मग आता तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे, तू माझ्याशी बोल ना काहीतरी, असं म्हणून साक्षी विचार करत असते की हा असा नाही घोळात यायचा। तेव्हा चैतन्य रागातच म्हणतो तू मला शपथ घालतेस, अगं प्रेम तरी काय असतं माहिती आहे का, होणाऱ्या नवऱ्यापासून एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी तू लपवतेस, मग अजून तू काय काय लपवलं असशील। म्हणून आता चैतन्य हा तिला खूपच बोलतो। तो आता साक्षीचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो, तर साक्षीचाही आता नाईलाज होतो। मग इकडे अर्जुन हा बेडवर मस्त बसलेला असतो। तो म्हणतो आता काहीतरी असं छान खायला आलं आणि कडक कॉफी जर मिळाली तर खूप छान होईल। तेवढ्यातच सायली आता तेथे येते, त्याच्यासाठी तिने अगदी कडक कॉफी बनवलेली असते आणि त्याच्या आवडीचा पिझ्झा देखील। आता अर्जुन त्याकडे पाहतच राहतो। तो आता सायलीकडे पाहतो आणि म्हणतो तुम्ही माइंड रीडर आहात का, तुम्हाला माझ्या मनातलं वाचता येतं, असं म्हणून तो आता पटपट पिझ्झा खाऊ लागतो। त्यावेळी सायली म्हणते हळू
हळू खा, ठसका लागला तर हा माइंड रीडर काहीच करू शकणार नाही. मग आता अर्जुन म्हणतो, खरंच ना तुम्ही माइंड रीडर आहात. हो, माझ्या मनात हेच आलं होतं की आता काहीतरी छान असं खायला मिळालं, त्याचबरोबर कडक कॉफी मिळाली तर किती छान होईल. तेव्हा तो तिला आता कल्पवृक्षाची उपमा देतो. मग आता सायली म्हणते, अहो खरा कल्पवृक्ष तर तुम्ही आहात. साक्षीचा चेहरा कोर्टासमोर यावा ही तर खरं माझी इच्छा होती आणि तुम्ही ती पूर्ण केलीत. त्यावेळी अर्जुन म्हणतो की तुम्ही आणि चैतन्याने खरंच मला खूप मदत केली म्हणून हे सगळं काही शक्य झालं. त्यावेळी सायली म्हणते, सर अहो तो शिवानीचा आणि साक्षीचा व्हिडिओ तुम्ही त्याबद्दल आम्हाला काही सांगितलं नव्हतं. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, तो बॉम्ब तर शेवटच्या क्षणीच फोडायचा होता म्हणून मी कुणाला त्याबद्दल सांगितलं नाही. त्यावेळी आता त्या व्हिडिओबद्दल लगेच अर्जुन सांगू लागतो. आम्ही आणि शिवानी दोघेही स्टडीमध्ये बसलो होतो. त्याचवेळी आता अर्जुन पुन्हा त्या केसचा विचार करत असतो. मनातल्या मनात म्हणतो, उद्या जरी मी साक्षीविरोधात हे पुरावे दिले तरीही ते कोर्ट ग्राह्य धरेल असं नाही. सगळी मेहनत ही वेस्ट जाईल. त्यामुळे असा कोणता तरी पुरावा हवा जेणेकरून शिवानीने ते पैसे साक्षीकडून घेतले किंवा साक्षीने ते पैसे शिवानीला दिले, हा पुरावा हवाच. म्हणून तो आता मुद्दामस्तीला विचारतो, शिवानी तुझ्याकडे असा कोणता पुरावा आहे का तू तिच्याकडून पैसे घेतल्याचा? त्यावेळी ती म्हणते, हो सर खूप मोठा पुरावा आहे माझ्याकडे. असं म्हणून मोबाईलमधील तो व्हिडिओ ती अर्जुनला दाखवते आणि अर्जुन त्याच व्हिडिओबद्दल आता सायलीला सांगत असतो. त्यावेळी सायली म्हणते, म्हणजे शिवानीने तो स्वतः व्हिडिओ तुम्हाला दिला, हे खरंच खूप मोठं काम झालं आणि तुम्ही चैतन्य सर त्याचबरोबर शिवानी मिळून ही खेळी खेळलात आणि साक्षीला निसटण्यासाठी कुठलीही पळवाट मिळू शकते हे तुम्हाला अगोदरच कळालं होतं. तुम्ही ती पळवाट सिमेंटने बंद करून टाकली. असं म्हणून ती हसतच म्हणते की कमाल आहे हा तुमची. त्यावेळी आता साक्षी अडकल्याशिवाय अजिबात मधुभाऊ सुटणार नाहीत असं अर्जुन म्हणतो. त्यावेळी सायली म्हणते, हो ते ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ दाखवला त्यावेळी आता चैतन्य सरांनी जेव्हा तुम्हाला उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली ना, तेव्हा खरं तर आम्ही खूप घाबरलो. माझ्या मनात तर गोंधळ सुरू झाला. कुसुमताईला आणि मला समजलंच नाही चैतन्य सर नक्की कुणाच्या बाजूने आहेत, आपल्या बाजूने की साक्षी त्यांना ब्लॅकमेल करते. खरंच आम्ही खूप घाबरलो होतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, यामुळेच आम्ही तुम्हाला काहीच सांगितलं नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावरची ती भीती स्पष्टपणे दिसावी हे मी सुद्धा ऑब्झर्व केलं होतं आणि साक्षीने सुद्धा तुमच्याकडे पाहिलं होतं तेव्हा. कारण काहीही झालं तरी तिला असंच नेहमी वाटलं पाहिजे की चैतन्य तिच्याच टीममध्ये आहे. त्यावेळी सायली आता अर्जुनचं कौतुक करते आणि म्हणते, हे तुम्हाला सगळं कसं सुचतं कळतच नाही. उगाच नाही म्हणत की तुझा नवरा असं म्हणून ती आता गप्प बसते आणि म्हणते की उगीच म्हणत नाहीत की अर्जुन सुभेदार हे खूप हुशार आहेत. तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता सायली म्हणते, सर खरंच तुम्ही आज खूप 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 मोठं यश मिळवलं आहे. आता सायली एवढी प्रशंसा करते म्हटल्यावर अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिला थँक्यू असं म्हणतो. आता अर्जुन कॉफी पीत पीतच सायलीकडे पाहत म्हणतो, मला खरं यश जेव्हा मिळेल मिसेस सायली, जेव्हा मी मधुभाऊंना जेलमधून सोडवेल आणि तुम्हाला प्रपोज करेल. ते दोघे पुन्हा एकमेकांकडे पाहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन म्हणतो, आता साक्षी स्वतःच त्या खुनाचे सर्व पुरावे चैतन्याला देणार. सायलीला आता मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे नागराज आणि प्रिया हे दोघेही एक डेड बॉडी गाडीत टाकतात आणि म्हणतात की आता किल्लेदाराला समजू दे की त्याची प्रतिमा ही आयुष्यभरासाठी वर ढगात गेली आहे. असं म्हणून डेड बॉडी ते गाडीत ठेवतात. तर इकडे आता चैतन्य व्हिडिओ ऑन करतो आणि रेकॉर्डिंग करत साक्षीला विचारू लागतो की विलासच्या खुनाच्या रात्री नक्की तू कुठे होती हे मला खरं खरं सांग, तरच मी तुला जेलमधून सोडवू शकेन. आता साक्षी ही खूपच घाबरते, रडतच म्हणते की विलासच्या खुनाच्या रात्री मी, असं म्हणून आता तिला काय बोलावं सुचत नाही. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब